हे जे काही RDSS ची योजना केंद्र सरकारने आणली की ज्याच्यामध्ये ते 60% पैसे देणार, आपण 40% पैसे देणार आणि टीम इम्प्रुव्हमेंट आपण करणार, याच्यामध्ये 39,000 कोटी रुपयाचा आराखडा आपल्या महाराष्ट्राचा मंजूर झाला. या RDSS च्या योजनेचा भाग म्हणजे हे स्मार्ट मीटर आहे. आता RDSS ची योजना चालू ही तयार कधी झाली स्मार्ट मीटरची आपल्या राज्यामध्ये? आमच्या काळात नाही झाली. नाही म्हणून एक मिनिट, फक्त जेव्हा हेतुआरोप होतो ना की कुठल्या तरी कंपनीला करतोय, आपल्याच काळात झाली, पण हरकत नाही. आता आपण या संदर्भात जे काही टेंडर काढले, या टेंडर मध्ये एकटे अडाणी नाहीत, त्याच्यामध्ये NCC आलं, अडाणी आलं, जिनस आलं, मॉन्टे कार्लो आलं, या सगळ्यांना हे मीटरचे त्या ठिकाणी टेंडर्स दिले. दुसरं म्हणजे जे इतर स्टेट्स आहेत, आंध्र, झारखंड, बिहार, उत्तराखंड, या सगळ्यांपेक्षा आपले रेट 2,000 कमी आहेत. प्रति मीटर 2,000 कमी आपले रेट आहेत. आणि हे सगळं होत असताना आपण निर्णय काय घेतला? आपण निर्णय असा घेतला, सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. कोणाला बसवणार आहे? हे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशन मधील सर्व फीडरवर, तसेच सर्व वितरण रोहित्रांवर, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आपण स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवणार आहोत. दुसरं, आपण जे म्हणालात ते बसवून निघून जातील असं नाहीये. यातली टेंडर कंडिशन काय आहे? स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्ववत करण्याची जबाबदारी पुढचे 10 वर्ष निविदाकारावर आहे. त्यामुळे तो लावून पळून जाऊ शकत नाही. आणि दुसरं, त्याला पेमेंट कसं होणार आहे? ही अशी सिस्टीम नाही आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीटर लावायचं आणि मग ते तुमच्या बिलातनं वसूल करायचं, असं नाहीये. सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करता हे मीटर आपण लावतोय.